नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्रेश एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 यासाठी विचारण्यात आलेले प्रश्न पाहणार आहोत. तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला, संत रविदास महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले आहे? संत रविदास महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, वाराणसी या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2, कोणत्या देशाचे पहिले खाजगी यान ओडिसीएस हे चंद्रावर उतरवण्यात आले आहे? खालीलपैकी कोणत्या देशाचे पहिले खाजगी यान ओडिसीएस हे चंद्रावर उतरवण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, अमेरिका. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, ओडिसीएस हे किती वर्षानंतर अमेरिकेच्या चंद्रावर उतरणारे पहिले यान आहे? ओडिसीएस हे किती वर्षानंतर अमेरिकेच्या चंद्रावर उतरणारे पहिले यान आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, 50 वर्षानंतर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, भारताच्या चंद्रयान 3 नंतर पृथ्वीच्या उपग्रहावर उतरलेले ओडिसीएस हे कितवे यान आहे? भारताच्या चंद्रयान 3 नंतर पृथ्वीच्या उपग्रहावर उतरलेले ओडिसीएस हे कितवे यान आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, दुसरे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, युक्रेन आणि रशियाच्या युद्धाला किती वर्षे पूर्ण झाले आहेत? युक्रेन आणि रशियाच्या युद्धाला किती वर्षे पूर्ण झाले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 2 वर्ष. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6, WTO सदस्य देशाच्या व्यापार मंत्र्याची बैठक कोठे आयोजित करण्यात आली आहे? WTO सदस्य देशाच्या व्यापार मंत्र्याची बैठक कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, अबुधाबी या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7, कोणत्या कंपनीने टायफॉईड या रोगावरील लस तयार केली आहे? खालीलपैकी कोणत्या कंपनीने टायफॉईड या रोगावरील लस तयार केली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, भारत बायोटेक. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8, भारत बायोटेकने टाईप बार ही कोणत्या रोगावरील लस तयार केली आहे? भारत बायोटेकने टाईप बार ही कोणत्या रोगावरील लस तयार केली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, टायफॉईड. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9, एमटेक्स 24 हे सागरी तंत्रज्ञान प्रदर्शन कोठे भरवण्यात आले आहे? एमटेक्स 24 हे सागरी तंत्रज्ञान प्रदर्शन कोठे भरवण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, विशाखापट्टणम. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10, दोस्ती 16 हा लष्करी सराव कोठे आयोजित करण्यात आला आहे? दोस्ती 16 हा लष्करी सराव कोठे आयोजित करण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, श्रीलंका. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11, मालदीव येथे आयोजित करण्यात आलेल्या दोस्ती 16 या लष्करी सरावात कोणता देश सहभागी नाही? मालदीव येथे आयोजित करण्यात आलेल्या दोस्ती 16 या लष्करी सरावात कोणता देश सहभागी नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, सिंगापूर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12, भारत, श्रीलंका आणि मालदीव यांच्यात कोणता लष्करी सराव आयोजित करण्यात आला आहे? भारत, श्रीलंका आणि मालदीव यांच्यात कोणता लष्करी सराव आयोजित करण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, दोस्ती 16. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13, देशातील सर्वात मोठे हरित हायड्रोजन उत्पादन केंद्र कोठे स्थापन करण्यात येणार आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, विशाखापट्टणम. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14, केंद्रीय उत्पादन शुल्क दिन कधी साजरा करण्यात येतो? केंद्रीय उत्पादन शुल्क दिन कधी साजरा करण्यात येतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 24 फेब्रुवारी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15, कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंड विरुद्ध 100 बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज कोण ठरला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, आर आश्विन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16, जगातील एकूण जंगलामध्ये सर्वाधिक प्रमाण रशियामध्ये किती टक्के आहे? जगातील एकूण जंगलामध्ये सर्वाधिक प्रमाण रशियामध्ये किती टक्के आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, 20.2%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17, जगातील एकूण जंगलाच्या प्रमाणात भारताचा वाटा किती टक्के आहे? जगातील एकूण जंगलाच्या प्रमाणात भारताचा वाटा किती टक्के आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 1.8%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18, देशातील सर्वात मोठे व महाराष्ट्रातील पहिले MSME डिफेन्स एक्स्पो 2024 कोठे भरवण्यात येत आहे? देशातील सर्वात मोठे व महाराष्ट्रातील पहिले MSME डिफेन्स एक्स्पो 2024 कोठे भरवण्यात येत आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, पुणे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19, भारत आणि ग्रीसने आपला व्यापार किती वर्षापर्यंत दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे? भारत आणि ग्रीसने आपला व्यापार किती वर्षापर्यंत दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 2030. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20, कॅनडा, बेलारूस आणि रशिया या देशात मिळून पोटॅशियमचा एकूण साठा किती टक्के आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 70%.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21. ॲमेझॉन जंगलात जगातील सर्वात मोठ्या सापाचा शोध लागला असून त्याची लांबी किती फूट आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी 26 फूट. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22. अमीन सयानी यांचे नुकतेच निधन झाले ते प्रसिद्ध रेडिओ कोण होते? अमीन सयानी यांचे नुकतेच निधन झाले ते प्रसिद्ध रेडिओ कोण होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी निवेदक. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23. ज्येष्ठ विधिज्ञ फली नरिमन यांची कोणत्या वर्षी राज्यसभेचे खासदार म्हणून नियुक्ती झाली होती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए 1999. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24. सामान्य जनतेचा नोबेल मॅनाकैला सत्यार्थी या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी हेमलता नेसरी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 25. भारतात एकूण किती अमृत भारत रेल्वे स्थानके साकारण्यात येणार आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी 550. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26. आंतरराष्ट्रीय सौर ऊर्जा आघाडीमध्ये कोणता देश सहभागी झाला आहे? आंतरराष्ट्रीय सौर ऊर्जा आघाडीमध्ये कोणता देश सहभागी झाला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी माल्टा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 27. माल्टा हा देश आंतरराष्ट्रीय सौर ऊर्जा आघाडीचा कितवा सदस्य बनला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी 119वा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28. शांती प्रयास 4 हा सैन्य अभ्यास कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी नेपाळ. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29. नवी दिल्ली येथे कोणाच्या हस्ते धान्य साठवण योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे? नवी दिल्ली येथे कोणाच्या हस्ते धान्य साठवण योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी नरेंद्र मोदी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30. फ्रीडम ऑन फायर हे पुस्तक कोणी लिहिले आहे? फ्रीडम ऑन फायर हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए लक्ष्मीकांत देश. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31. एकूण उलाढालीच्या क्रमवारीत भारतीय कंपनी इफ्को कितव्या क्रमांकावर पोहोचली आहे? एकूण उलाढालीच्या क्रमवारीत भारतीय कंपनी इफ्को कितव्या क्रमांकावर पोहोचली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी 72व्या. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 32. जगाच्या पातळीवरच्या आर्थिक कृती दलाने कोणत्या देशाला करड्या यादीतून वगळले आहे? जगाच्या पातळीवरच्या आर्थिक कृती दलाने कोणत्या देशाला करड्या यादीतून वगळले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए UAE. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 33. भारतातील किती हजार कृषी पतसंस्था डिजिटल करण्यात येणार आहेत? भारतातील किती हजार कृषी पतसंस्था डिजिटल करण्यात येणार आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए 65,000. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 34. जागतिक पॅरा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा कोणत्या देशात सुरू आहे? जागतिक पॅरा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा कोणत्या देशात सुरू आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी थायलंड. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 35. महाराष्ट्र राज्यातील एकूण राजकीय पक्षांची संख्या किती झाली आहे? महाराष्ट्र राज्यातील एकूण राजकीय पक्षांची संख्या किती झाली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए 396. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 36. भारतातील सर्वात मोठी ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्था कोणाद्वारे सुरू करण्यात आली आहे? भारतातील सर्वात मोठी ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्था कोणाद्वारे सुरू करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी IIT गुवाहाटी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 37. आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2024चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2024चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी श्रीलंका. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 38. वर्ल्ड मोबाईल काँग्रेस 2024चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए स्पेन या देशात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 39. कोणत्या राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुदर्शन सेतूचे उद्घाटन करण्यात आले आहे? कोणत्या राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुदर्शन सेतूचे उद्घाटन करण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी गुजरात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 40. भारताचा बॅडमिंटनपटू प्रमोद भगतने कितवे जागतिक विजेतेपद पटकावले आहे? भारताचा बॅडमिंटनपटू प्रमोद भगतने कितवे जागतिक विजेतेपद पटकावले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी 5वे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 41. गुगल पे सुविधा बंद करण्याचा निर्णय कोणत्या देशाने घेतला आहे? गुगल पे सुविधा बंद करण्याचा निर्णय खालीलपैकी कोणत्या देशाने घेतला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए अमेरिका. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 42. पंकज उधास यांचे निधन झाले आहे ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? पंकज उधास यांचे निधन झाले आहे ते खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी कला.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 43. महाराष्ट्र राज्यात कोणता दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो? महाराष्ट्र राज्यात कोणता दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 27 फेब्रुवारी. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 44. महाराष्ट्रात कोणाचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो? महाराष्ट्रात कोणाचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, विष्णू वामन शिरवाडकर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 45. मरियम नवाज या कोणत्या देशातील पंजाब प्रांताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, पाकिस्तान. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 46. संयुक्त राष्ट्रांची पर्यावरण सभा कुठे होत आहे? संयुक्त राष्ट्रांची पर्यावरण सभा कुठे होत आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, नैरोबी या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 47. भारतीय क्रिकेट संघाने मायदेशात सलग कितवा कसोटी मालिका विजय मिळवला आहे? भारतीय क्रिकेट संघाने मायदेशात सलग कितवा कसोटी मालिका विजय मिळवला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 17. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 48. जागतिक व्यापार संघटनेची कितवी बैठक अबुधाबी येथे होत आहे? जागतिक व्यापार संघटनेची कितवी बैठक अबुधाबी येथे होत आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 13वी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 49. NTPCने पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात कार्यान्वित केला आहे? NTPCने पहिला सौर ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात कार्यान्वित केला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, राजस्थान. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 50. भारतातील प्रथम गतिशक्ती अनुसंधान पीठ कुठे स्थापन करण्यात आले आहे? भारतातील प्रथम गतिशक्ती अनुसंधान पीठ कुठे स्थापन करण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, IIM शिलाँग. यासाठी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेश एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा.